नमस्कार, मी सुवर्ण न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत। युक्रेन रशिया युद्धाला 3 आठवड्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे। रशिया हल्ले थांबवायला तयार नाही आणि युक्रेनही रशियाच्या सैन्याशी झुंज देतच आहे। या युद्धामुळे लाखो लोक विस्थापित झालेत, तसंच युक्रेनच्या प्रमुख शहरांचं प्रचंड नुकसान झालंय। एकीकडे युद्ध सुरू असताना आता रशियाच्या एका माजी गुप्तहेर महिलेने पुतिन यांच्या विरोधात मोर्चा उघडलाय। कोण आहे ती माजी गुप्तहेर महिला? पुतिन यांची कोणती गुपितं तिने जगजाहीर केली आहेत? रशियाने तिची धास्ती का घेतली आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत पुतिनची गुप्तहेर या खास शोमध्ये। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एकेकाळी गुप्तहेर म्हणून काम केलेलं आहे। त्यांच्या लष्करामध्ये खास महिला गुप्तहेरांची एक टीम असायची। मात्र आलिया रोझा नावाच्या एका माजी गुप्तहेर महिलेने पुतिन यांची अनेक गुपितं उघड केली आहेत। पाहूयात याविषयीचा खास रिपोर्ट। ही आहे पुतिन यांची महिला ब्रिगेड। व्लादिमीर पुतिन यांना जगभरात सुरू असलेल्या डावपेचांची माहिती देण्याची जबाबदारी या ब्रिगेडवर आहे। तसंच पुतिन यांच्यासाठी ही ब्रिगेड मरायला आणि वेळ पडली तर मारायला सुद्धा तयार आहे। जगभरात पुतिन यांचा प्रचार आणि त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचं काम या ललनांकडून केलं जातं। पण या टॉप एजंटपैकी एकीनं विश्वासघात केलाय। खरं तर पुतिन यांनी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता। तिचं नाव आहे आलिया रोझा। हीच ती महिला एजंट जिनं पुतिन यांच्याशी गद्दारी केली। तिने अनेक धाडसी मिशन यशस्वी केलेत। तिचं सौंदर्य वेड लावणार आहे। अमेरिकेच्या फॅशन विश्वातलं एक प्रसिद्ध नाव, सोशल मीडियावरचं लोकप्रिय व्यक्तिमत्व, जगभरात लाखो चाहते, इंस्टाग्रामवर 10 लाख फॉलोअर्स। ही आहे आलिया रोझा, रशियाची माजी गुप्तहेर, उद्योगपती, सेलिब्रिटी आणि माफियांशी तिची जवळीक आहे। ती शत्रू देशातील अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्या तोडते आणि त्यानंतर त्यांच्याकडून गुप्त माहिती हस्तगत करते। आलिया रोझा रशियाची गुप्तहेर असून पुतिन यांची विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलियानं पुतिन यांनाच धोका दिलाय। तिने ड्रग माफिया व्लादिमीरसाठी पुतिन यांचा विश्वासघात केलाय। याचा अर्थ एका व्लादिमीरला धोका तर दुसऱ्या व्लादिमीरवर प्रेम। ड्रग्ज माफिया व्लादिमीर हा आलियाच्या निशाण्यावर होता। त्याच्याकडून माहिती गोळा करून ती रशियाला पाठवण्याची जबाबदारी आलियावर होती। पुतिन यांची विश्वासू गुप्तहेर म्हणून तिची आजवर ओळख। तिला पुतिन यांची अनेक गुपितं माहिती आहेत, पण आता तिने बंडखोरी केली आहे। युक्रेनवरचे हल्ले थांबवण्यासाठी पुतिन तयार नाहीत। त्यांनी युक्रेनवर ताबा मिळवण्याचा चंग बांधलाय। युक्रेनचं सैन्य इतक्या चिवटपणे लढा देईल आणि जगभरातून युक्रेनला इतक्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल याचा पुतिन यांना अंदाजच नव्हता। त्यामुळे पुतिन यांच्यासाठीची ही लढाई आता प्रतिष्ठेची झाली आहे। आलिया रोझाला रशियाच्या एका मिलिटरी प्रोग्राम अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलं। संकटाचा सामना कसा करायचा याचंही ट्रेनिंग तिने घेतलंय। आलियाच्या म्हणण्यानुसार पुतिन यांनी आपल्याला हे प्रशिक्षण दिलं असून एखाद्याला जाळ्यात कसं अडकवायचं याचं सुद्धा ट्रेनिंग आपण घेतलंय असं तिचं म्हणणं आहे। आलियानं पुतिन यांच्याविषयीची गुपितं फोडल्यामुळे रशियातील महिला गुप्तहेरांनी आजवर केलेल्या कारनाम्यांची सध्या मोठी चर्चा सुरू आहे। त्या महिला गुप्तहेरांनी अनेक मोहिमा फत्ते केल्याचा सुद्धा इतिहास आहे। 37 वर्षांची आलिया कमी वयात रशियन सैन्यात गुप्तहेर म्हणून दाखल झाली होती। तिचे वडील सोव्हिएत रशियाच्या सैन्यात अधिकारी होते। सध्या आलिया कॅलिफोर्नियातल्या एका आलिशान बंगल्यात राहते। त्याची किंमत
सुमारे 1.5 अब्ज रुपयांच्या घरात आहे. तसंच तिच्या फॅशन व्यवसायाची उलाढाल $1 मिलियन आहे. रशियाची माजी गुप्तहेर आलियानं पुतीन यांचा विश्वासघात केलाय. तर रशियाची माजी गुप्तहेर मारिया बुटिना आजही पुतीन यांच्या सोबत आहे. तिच्या सौंदर्याची सुद्धा जगभरात चर्चा आहे. 2018 मध्ये अमेरिकेची हेरगिरी करत असताना मारिया बुटिनाला अटक करण्यात आली होती. आता ती पुतीन यांच्या पक्षाची सदस्य आहे. नुकतीच तिने एक मुलाखत दिली. तिच्या म्हणण्यानुसार युक्रेनचे नागरिक आपल्याच नागरिकांवर गोळीबार करतायत. रशियाच्या गुप्तचर महिलांचे कारनामे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ॲना चॅपर, रशियाची माजी गुप्तहेर ॲना चॅपर हिला जग कधीच विसरू शकणार नाही. ती मॉडेलिंग क्षेत्रात प्रसिद्ध आहे. रशियाच्या इतिहासात ती नायिका ठरली आहे, तर अमेरिकेच्या दृष्टीनं खलनायिका. 2010 मध्ये अमेरिकेची तपास यंत्रणा FBI तिला रशियाची स्लीपर एजंट म्हणून अटक केली होती. त्यानंतर एका रात्रीमध्ये ती रशियात प्रसिद्ध झाली. ॲना चॅपर अमेरिकेत रशियासाठी हेरगिरी करायची, पण रशिया आणि अमेरिका यांच्यात गुप्तहेर आदान प्रदान झाल्यामुळे ॲना रशियात परतण्यात यशस्वी झाली आहे. सोशल मीडियावर पुतीन यांच्या अजेंड्याचा प्रचार आणि प्रसार ती करते. तिचे इंस्टाग्रामवर 5,88,000 फॉलोअर्स आहेत. आलिया रोझा, मारिया बुटिना आणि ॲना चॅपमॅन या तिघी जणी पुतीन यांच्यासाठी हेरगिरी करत होत्या. खरं तर सुरुवातीच्या काळात पुतीन यांनी KGB मध्ये गुप्तहेर म्हणून काम केलं. आपल्या गुप्तहेराला बक्षिसी आणि शिक्षा द्यायला पुतीन क्षणाचाही विलंब लावत नाहीत. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेसचे प्रमुख सर्गेई आणि उपप्रमुख अँटोली या दोघांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. युक्रेनवरच्या हल्ल्याविषयीचा अंदाज खोटा ठरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनच्या नागरिकांचं रशियाला समर्थन मिळेल असा अंदाज युद्ध सुरू होण्यापूर्वी लावण्यात आला होता. तसंच युक्रेनकडून प्रतिकार केला जाणार नसल्याचं रशियाला वाटत होतं, पण त्यांचा अंदाज खोटा ठरला. एकेकाळी गुप्तहेर म्हणून काम केलेल्या पुतीन यांना याविषयी पुरेपूर माहिती आहे. परराष्ट्र गुप्तचर विभाग प्रमुखांनी जेव्हा पुतीन यांना डोनेस्क आणि लुहान्स्कवरील या हल्ल्याबद्दलचा सल्ला दिला, तेव्हा पुतीन यांनी त्यांना गप्प केलं. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल आहे. इकडे बर्लिनची भिंत कोसळली आणि तिकडे पूर्व जर्मनीत KGB एजंट असलेल्या पुतीन यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पंतप्रधान आणि मग राष्ट्रपती असा प्रवास पुतीन यांनी केला. रशियाची गुप्तहेर यंत्रणा KGB हेरगिरीसाठी जगप्रसिद्ध आहे. शीतयुद्धानंतर KGBचं 2 भागात विभाजन करण्यात आलं. FSB अर्थात फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेस ही देशांतर्गत संरक्षणाची जबाबदारी सांभाळते, तर SVR अर्थात फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिसेसकडे परदेशातल्या हेरगिरीचं काम सोपवण्यात आलंय. हे दोन्ही विभाग थेट पुतीन यांनाच रिपोर्ट करतात. KGBनं आजवर अनेक महिला हेर तयार केले असून त्यांच्यामार्फत जगभरात हेरगिरी केली जाते. पृथ्वीवर असा एकही देश नाही की जिथे KGB पोहोचलेलं नाही असं वक्तव्य SVRचे माजी प्रमुख सर्गेई लेबदेव यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. GRUV KGB अंतर्गत काम करणारी संस्था. युरोपियन देशातल्या गुप्तचर विभागाच्या म्हणण्यानुसार एखाद्याची हत्या किंवा घातपात घडवून आणण्यासाठी रशियाकडून GRU युनिट 29115 चा वापर केला जातो. या युनिटचे जवळपास 20 एजंट जगभरात पसरले असून त्यांच्या मार्फत गुप्त अभियान चालवलं जातं. या गुप्तहेरांमध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे. आपल्या सौंदर्याचा अस्त्र म्हणून वापर करून त्या विविध देशात हेरगिरी करतात. पुतीन यांना जगभरातली माहिती पुरवण्यात येते. प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष. रशिया युक्रेन युद्धाला 3 आठवड्यांचा कालावधी उलटून गेलाय.
पण अद्यापही रशियाला पूर्णपणे युक्रेनवर ताबा मिळवता आलेला नाही. मात्र युक्रेनच्या अनेक शहरांचं नुकसान खूप झालंय. युक्रेनची राजधानी कीववर अद्यापही झेलेन्स्कींचं नियंत्रण आहे. पाहुयात याविषयीचा विशेष रिपोर्ट. आपलं हवाई क्षेत्र वाचवण्यासाठी युक्रेनकडून प्रयत्न केला जातोय. रशियाच्या ताब्यातून खेर्सॉनचं हवाई क्षेत्र मुक्त करण्यात आल्याचा दावा युक्रेननं केलाय. तसंच रशियाचे अनेक हेलिकॉप्टर नष्ट केल्याचं युक्रेनच्या लष्कराकडून सांगितलं जात आहे. आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी युक्रेनचे सैनिक कडवी झुंज देत आहेत. रशियाच्या बलाढ्य सैन्याशी त्यांचा सामना आहे. युक्रेनचं एक एक शहर रशियाकडून काबीज केलं जात आहे. खेर्सॉन, खार्किव, मारियुपोल, बर्डियांस्क ही युक्रेनमधील महत्त्वाची शहरं आहेत. युद्धाला 22 दिवस झाले असून युक्रेनच्या अनेक शहरांची रशियानं चहूबाजूनं कोंडी केली आहे. समुद्र, आकाश आणि जमीन अशा तीनही बाजूने युक्रेनवर मारा केला जातोय. पुतीन यांनी युक्रेनची अक्षरशः दुर्दशा केली आहे. रशियन सैन्याकडून कीव शहरातील निवासी भागांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. पण 3 आठवड्यानंतरही रशियाला युक्रेनच्या राजधानीवर पूर्णपणे ताबा मिळवता आला नाही. युक्रेनच्या इतर शहरात रशियन फौजांनी बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवलंय. भलेही झेलेन्स्की यांनी हार मानली नसली तरी युद्धामुळे युक्रेनचा नकाशा बदलून गेलाय. 700 російських ракет, які ударили по нашій державі, є відповіддю на давні питання про НАТО, про те, чи відкриті насправді для України двері Альянсу. Якби були відкриті, якби це було чесно, то нам не довелось би 20 днів переконувати Альянс, щоб небо над нашою державою було закрито. Закрите від смерті, яку несуть російські повітряні сили. Але нас поки що не чують чи не хочуть чути. युक्रेनवर कब्जा करण्याचा आपला इरादा नसल्याचा दावा पुतीन यांनी केला असला तरी वास्तव काही वेगळा आहे. रशियन सैन्यानं युक्रेनवर कब्जा मिळवलाय. युक्रेनचा नकाशा पुतीन यांनी बदलून टाकलाय. उत्तर युक्रेनचा हा नकाशा पहा. चर्नोबिल, चेर्निव आणि सुमी या शहरांवर रशियन सैन्यानं ताबा मिळवलाय. खरं तर या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्याला बराच संघर्ष करावा लागला. युक्रेनच्या सैन्यानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं, मात्र रशियाच्या लष्करी सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. आता युक्रेनचा हा दक्षिण भूप्रदेश पहा. गेल्या 22 दिवसांपासून या परिसरात घनघोर युद्ध सुरू आहे. रशियाच्या लष्करानं कोणकोणत्या भूभागावर कब्जा केलाय ते पहा. मारियुपोल, मेलिटोपोल, झापोरिझिया, मायकोलाइव्ह या भूप्रदेशावर रशियानं कब्जा केलाय. त्यामुळे काळ्या समुद्र मार्गे ओडेसा प्रांताचा संपर्क तुटलाय. तर युक्रेननं क्रिमिया यापूर्वीच गमावलाय. युक्रेनचा दक्षिण भूभाग रशियानं जिंकलाय. त्या तुलनेत युक्रेनच्या पूर्वेकडील प्रदेशांची अवस्था दयनीय झाली आहे. पूर्वेकडील डोनेस्क आणि लुहान्स्क या प्रदेशांना युद्ध सुरू होण्यापूर्वीच रशियानं स्वतंत्र देश म्हणून घोषित केलंय. या प्रदेशांना मान्यता देण्याविषयी झेलेन्स्कीही विचार करतायत. त्यामुळे युक्रेनला डोनेस्क आणि लुहान्स्क या 2 प्रदेशांवर पाणी सोडावं लागणार आहे. युक्रेनची अनेक शहरं युद्धात बेचिराख झाली आहेत. वोल्नोवोल्काचं मोठं नुकसान झालंय. क्षेपणास्त्र हल्ल्यात खार्किव जमीनदोस्त झालंय. क्रिमियातून आक्रमण केलेल्या सैन्यानं दक्षिण आणि पूर्व युक्रेनला टार्गेट केलं होतं. त्यामुळे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचं केवळ कीव शहरावर नियंत्रण उरलंय. पण आजही झेलेन्स्की हार मानायला तयार नाहीयेत.
पुतीन यांना शरण जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. Розказуючи, що нібито вони не можуть відповідати, не можуть зіштовхнутися з російськими ракетами і літаками в небі України. Бо це, мовляв, призведе до ескалації, призведе до Третьої світової. А що ж вони скажуть, якщо Росія піде далі в Європу, атакуючи інші країни? Впевнений те ж саме, що вони говорять і Україні. 5 стаття договору про НАТО ще ніколи не була такою слабкою, як зараз. Це тільки наша думка. दिवसेंदिवस युक्रेनचं नुकसान होत आहे. रशियाकडून बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय. युक्रेनच्या सैन्याचा सामना बलाढ्य रशियन सैन्याशी आहे. त्यामुळे युक्रेनवर आता रशियाचा कब्जा होत असल्याचं चित्र दिसतंय. युक्रेनचे तुकडे करण्याचा पुतीन यांचा प्लान असून रशिया त्यात यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळतंय. Сьогодні частково відкрилися гуманітарні коридори. Працює коридор із Сум, Тростянця, Лебедина, Шостки, Конотопу в напрямку міста Полтава. Окупанти не зупинили обстріли і зірвали роботу гуманітарних коридорів в Київській області. Залишається заблокованою і колона з гуманітарним вантажем для Маріуполя декілька днів поспіль. Але все ж таки потроху відбувається виїзд людей з оточеного міста на приватному транспорті. झेलेन्स्की यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी चेचेनियाचे सैनिक सज्ज झालेत. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की कीवचा किल्ला कुठवर शाबूत ठेवण्यात यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या स्पेशल रिपोर्टसह या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.